तर सगळ्यांना नमस्कार. मी तुमचा फिटनेस कोच राकेश बोलतोय. खूप लोकांना असे प्रॉब्लेम्स होते की आपल्या प्लॅन बद्दल एक्झॅक्ट माहिती पाहिजे होती. आता बरीच मला कॉल्स येतात आणि प्लॅन बद्दल माहिती विचारतात. तर त्यांच्यासाठी हा डिटेलमध्ये व्हिडिओ मी बनवत आहे छोटासा, की जेणेकरून तुम्हाला सुद्धा अंडरस्टँडिंग झाली पाहिजे की आपल्या प्लॅनमध्ये काय व्हॅल्यू ॲडिशन आपण देतो. फॅट लॉस आपण करतो, फिटनेसवरती आपण फोकस करतो, वेट मॅनेजमेंटवरती आपण फोकस करतो. तर हे सगळं कसं काय होतं ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर तुमच्या सगळ्यांचा अगोदर खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ बघत असत. तर सगळ्यात आनंदाची बातमी आहे, आपल्याकडे आता 600+ मेंबर्स ट्रान्सफॉर्मेशन होत आहे. बऱ्याच जणांना मी हेल्प केलंय फॅट लॉस करण्यामध्ये, भले त्यांना पीसीओडी असो किंवा पीसीओएस असो किंवा थायरॉइड असो किंवा शुगर असो किंवा अनेक मेडिकल कंडिशन्स किंवा गुडघ्याचे आजार असतात. काहींना बॅक पेन होतं, काहींचं ओबेसिटी जास्त होतं, काहींचं कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम होता, काहींचं स्किन इन्फेक्शन होतं. असे बरेच प्रकारचे मेंबर्स आता येत आहेत आणि यामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे ट्रान्सफॉर्मेशन करतोय. तर जाणून घेऊयात आपल्या प्लॅनबद्दल की आपला प्रोग्राम फिटनेसचा कसा आहे, काय बेनिफिट्स तुम्हाला मिळणार आहेत. सगळ्यात अगोदर तुमचा बेनिफिट काय ते जाणून घेऊ. सगळ्यात अगोदर मी माझी सुरुवात करतो, माझी इंट्रोडक्शन देऊन. मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि बाय प्रोफेशन आणि बाय पॅशन मी एक फिटनेस कोच आहे, सर्टिफाईड फिटनेस कोच आणि न्यूट्रिशन कन्सल्टंट आहे. माझं जे एक्सपर्टीज आहे ते फिटनेस इन्स्ट्रक्शनमध्ये झालेलं आहे, की फिटनेस ॲक्टिव्हिटी किंवा फिटनेस एक्सरसाइज कसल्या प्रकारे घ्यावा, कसं एक्सरसाइज ट्रेनिंग द्यावा. आणि सेकंड थिंग आहे, न्यूट्रिशनमध्ये सुद्धा माझं सर्टिफिकेशन झालं आहे, की त्यामध्ये कुठल्या आजारामध्ये कसलं न्यूट्रिशन द्यावं. कारण कसं आहे, बऱ्याच जणांना वाटतं की मेडिसिन घेतल्याने आजार कमी होतात, पण असं नाही आहे. फिटनेस आणि डायट केल्याने तुमचे मेडिकल कंडिशन ते बरे होतात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, जे कोणाला आतापर्यंत माहीत नाही. सगळ्यांना फक्त वाटतं गोळी खाल्ल्याने आजार बरा होतो. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, मला गेले 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे हेल्थ आणि फिटनेसमध्ये आणि मी बऱ्याच लोकांना भेटतो, चर्चा करतो, त्यांना फॅट लॉसमध्ये हेल्प करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, आपला USP काय आहे, म्हणजेच काय असलं आपलं मोठं पॉईंट आहे ते आपण करतो, की आपल्याकडे कोणीही आलं तर परत जात नाही. कोणीही आलं तर परत जात नाही. त्यासाठी तुम्हाला सुद्धा काही अडचण येत असेल फिटनेसमध्ये तर आम्ही नक्की मदत करू. तर पहिला माझं इंट्रोडक्शन हा झालेला आहे. मी बरेच ऑफलाईन ट्रेनिंग सुद्धा घेतलेलं आहे, ऑनलाईन ट्रेनिंग सुद्धा घेतलेलं आहे आणि या प्रकारे आपलं ट्रेनिंग सेशन असतं. आणि प्रॉपरली जे काही ऑपरेट होतं ते सोलापूर सिटीमधून येतं, पुण्या मुंबईमध्ये येण्याचं नसतं, पण सोलापूर सिटीमधून पूर्णपणे ऑनलाईन ऑपरेट होतं. आणि दुसरं महत्त्वाचं आपली सर्व्हिसेस काय आहे, एकतर आपण फॅट लॉस करतो, वेट मॅनेजमेंट करतो आणि तसंच आपण फिटनेसवरती लक्ष देतो. म्हणजे फॅट लॉस तुम्ही करताय, पण फिटनेसमध्ये कसं आलं पाहिजे, फिटनेस कसं वाढली पाहिजे, कशी स्ट्रेंथ वाढली पाहिजे, कसे तुम्हाला जे प्रॉब्लेम्स होतात मेडिकल कंडिशन ते कसं कमी झालं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर तिसरा पॉईंट आहे आपला अबाउट डाएट. ओके, डाएट कशी असते आपली, घरगुती डाएट असतं. कुठलाही प्रोडक्ट सप्लिमेंट तुम्हाला घ्यायची गरज नाही आहे. घरगुती जे खायचं आहे, बजेटमध्ये असेल, लो बजेटमध्ये असेल, तुम्हालाही परवडेल, तुम्हालाही समजेल असा डाएट असतो. हे खूप महत्त्वाचं आहे. घरचंच डाएट असतो. काय असतो, भाजीपाला असतात, फळं असतात, डेअरी प्रोडक्ट्स असतात. जर ते चालत नसतील तर नॉनव्हेज असतं, व्हेज नॉनव्हेज, त्यामध्ये ड्रायफ्रुट्स असतात, डाळीचे प्रकार असतात किंवा काही हर्ब्स असतात. अशा प्रकारचं डाएट हे नॅचरल तुम्हाला करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे एक्सरसाइज आपला कसा असतो. एक्सरसाइज कसा असतो, प्रत्येक दिवस वेगवेगळा असतो. आता अप्पर बॉडीपासून ते लोअर बॉडीपर्यंत कुठले एक्सरसाइज येतात ते सगळे एक्सरसाइज तुम्हाला यामध्ये कव्हर केले जातात. म्हणजे जसं लोअर बॉडीचं म्हणजे चेस्ट मसल म्हणा, शोल्डर मसल म्हणा, मोबिलिटी एक्सरसाइजेस म्हणा किंवा बायसेप ट्रायसेप एक्सरसाइजेस म्हणा किंवा कोर ट्रेनिंग म्हणा, पोटाचे व्यायाम म्हणा, पोट कमी करायचं असेल, साईड फॅट कमी करायचं असेल किंवा लोअर बॉडीचं फॅट कमी करायचं असेल, हिप फॅट कमी करायचं असेल किंवा चेस्ट फॅट कमी करायचं असेल, बॅक फॅट कमी करायचं असेल, तर हे सगळे एक्सरसाइजेस तुम्हाला घेतले जातात. वरच्या बॉडीतून खालीपर्यंत सगळे एक्सरसाइजेस यामध्ये इन्क्लुडेड असतात. आणि एक्सरसाइज वेगवेगळ्या दिवशी असते, म्हणजेच एक दिवशी वेगळा, दुसऱ्या दिवशी वेगळा. असा आपला जो प्रोग्राम सध्याचा चालू आहे तो सोमवार ते शुक्रवार क्लासेस असतात. शनिवारचा जो दिवस आहे आपला क्लास त्यामध्ये ऑफ असतो, त्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी, तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ दिले जातात. रविवारी तुमची ॲक्टिव्हिटी सेपरेट असते, ते तुम्हाला सुद्धा दिली जातात. आणि तिसरा पॉईंट आहे आपला काय आहे, की ती फॉलोअप आणि फीडबॅक हे सुद्धा आपल्या ग्रुपमध्ये ऍड केलेलं आहे. आता बऱ्याच जणांना काय होतं की डाएट करतात, एक्सरसाइज करतात, बरेच जण माझ्याकडे येतात. मी सुरुवातीला यांच्याकडे क्लास केलं होतं, सुरुवातीला त्यांच्याकडे क्लास केलं होतं, पण कन्सिस्टन्सी राहत नाही. कन्सिस्टन्सी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग विच यू शुड हॅव टू फॉलो. ओके, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द डिस्कशन. आय विल टेल यू वन थिंग. ओके, एक खूप चांगली गोष्ट मला तुम्हाला म्हणायची, कारण कसं आहे, कुठलीही फील्ड सुरुवात करा, कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची असते. म्हणजे तुमचं त्यांच्यामध्ये पार्ट असलं पाहिजे, तुम्ही कसं करताय, काय करताय, खूप महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी आमचं फॉलोअप आणि फीडबॅक सिस्टीम आहे. फॉलोअप फीडबॅक सिस्टीम कसं आहे, की आमचा कॉलिंग तुम्हाला येतो दर आठवड्याला किंवा 10 दिवसाला, 15 दिवसातून एकदा राऊंड असतो, कॉलिंग फीडबॅक असतो आणि फॉलोअप असतो, ग्रुपमध्ये फॉलोअप असतो. आता मी जॉईन झालो, मला डाएट प्लॅन मिळालं, तर मी जे खात आहे ते ग्रुपमध्ये अपडेट करणार, की याने काय होतं, माझे डिसिप्लिन राहणार. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, ओके, आपले बॅचेसचे टायमिंग काय आहेत, राईट. आपलं बॅचेसचे सध्याचे टायमिंग आहे सकाळी 6 ते 7, सकाळी 7 ते 8, सायंकाळी 6:30 ते 7:30.
काय आहे, सकाळी 6 ते 7 आणि सकाळी 7 ते 8 आणि सायंकाळी 6:30 ते 7:30 हे बॅचेस टायमिंग आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपले रिझल्ट पाहणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही नवीन आहात, हा व्हिडिओ बघत आहात, तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला माहिती नाही की आपलं ऑनलाईन असेल, जेन्युइन असेल का नाही, फसवलं जाईल का, असं तुम्हाला विचार येत असेल, तर हे पूर्णपणे जेन्युइन आहे. इंस्टाग्राम चॅनल आहे इतका मोठा, त्यामध्ये इतके फॉलोअर्स आहेत, म्हणजे समजून घ्या हा पूर्णपणे जेन्युइन आहे, राईट. आणि यामध्ये आपले रिझल्ट अगोदर पहा, कारण बऱ्याच जणांना जोपर्यंत तुम्ही रिझल्ट पाहणार नाही तोपर्यंत तुम्हाला विश्वास होणार नाही. रिझल्ट पाहिल्यानंतर विश्वास होतो. आता कोणी ट्रान्सफॉर्मेशन कसं केलंय, किती किलो वजन कमी केलं, आपल्या क्लासमध्ये बरेच जण आहेत ज्यांनी 17, 18 किलो, 15 किलो, 16 किलो, 12 किलो, 10 किलो असे बरेचसे ट्रान्सफॉर्मेशन झालेले आहे. ते पण कमी बजेटमध्ये केलेलं आहे. कुठलाही प्रोडक्ट नाही, सप्लिमेंट नाही, घरगुती डाएट आणि त्यानेच वजन कमी केलेलं आहे. रिझल्ट नक्की पहा. इंस्टाग्रामवरती आत्ताच जा आणि रिझल्ट नक्की पहा. रिझल्ट पाहून मग डिसिजन घ्या, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि 5वा आपला पॉईंट आहे ते तुम्हाला म्हणेल की मेडिकल चेकअप आणि इंजरी. जर तुम्हाला मेडिकल कंडिशन असेल, इंजरी असेल, तर हे तुम्हाला मला सांगणं गरजेचं आहे. जसं तुम्ही डॉक्टरांना सांगता मला असं ह्याचा आजार आहे, त्याचा आजार आहे, तसं मला सुद्धा सांगणं गरजेचं आहे. कारण मला कळेल आणि त्यानुसार मी तुम्हाला माझा चांगला प्लॅन तुमच्या बॉडीनुसार, तुमच्या मेडिकल कंडिशननुसार मी तुम्हाला सांगू शकेन. त्यासाठी तुम्हाला मला सगळं मेडिकल कंडिशन सांगणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून मी तुम्हाला मदत करू शकेल. कारण मी तुमच्या मदतीसाठीच येथे आहे. ओके, हे समजून घ्या. म्हणजे जसं मेडिकल कंडिशन झालं, काय झालं, शुगर झाला, शुगर आहे का नाही टेस्ट करा, ब्लड प्रेशर आहे का नाही टेस्ट करा, TSH हायपोथायरॉइडिझम आहे का नाही, थायरॉइड स्टिम्युलेशन हॉर्मोन आहे का नाही टेस्ट करा. ब्लड प्रेशर जर झालाच तुम्ही टेस्ट केलं. परत काही स्वेलिंग्स आहे का, युरिक ॲसिड असतं, ब्लड सिरम टेस्ट असतं, युरिक ॲसिड टेस्ट असतं, त्याच्यानंतर किडनी फंक्शन टेस्ट असतं किंवा लिव्हर फंक्शन टेस्ट असतं. हे कधी करायचे, जेव्हा जर समजा तुमच्या बॉडीमध्ये सूज आली किंवा तुम्हाला काही रिॲक्शन होतं. CRP टेस्ट असतं, C रिॲक्टिव्ह प्रोटीन टेस्ट असतं, ते करणं खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही हे टेस्ट करणार नाही, डॉक्टरांशी कन्सल्टेशन करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला प्रॉपर त्याचा इलाज मिळणार नाही. आणि आमचं तेच रुटीन असतो, कसं डाएटमध्ये कसं तुम्हाला आहार दिला पाहिजे जेणेकरून तुमचे आजार बरे झाले पाहिजे आणि कसं तुम्हाला एक्सरसाइज घेतलं पाहिजे, ते सगळं आमच्याकडे काउंट असतं. आणि हो, मी सगळ्यांचेच परफॉर्मन्स वाढवलेले आहेत, अजून मला खूप वाढवायची इच्छा आहे. तर त्यासाठी माझे सुद्धा प्रयत्न चालू आहेत की तुमचे फिटनेस कसं वाढवायचं आहे. आपल्याकडे कसं आहे, मोटिवेशन भरपूर आहे, फक्त तुम्ही सुरुवात करण्याची देर आहे. फक्त तुम्ही सुरुवात करा आणि रिझल्ट नक्की घेऊन जावा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर आहे, तुमच्याकडे काही प्रोडक्ट आहे का रे. बराचसा क्वेश्चन असतो की कॉलिंगवर बोलतात, सगळं बोलतात. आता मला कॉलिंगवरती मला सगळं काही सांगणं शक्य होत नाही, त्यामुळे हा व्हिडिओ बनवलेला आहे. माझ्याकडे कुठलाही प्रोडक्ट नाही आहे आणि कुठला प्रोडक्ट घ्यायची पण गरज नाही आहे, कारण मी तसं डाएट तुम्हाला देतो की कुठलं प्रोडक्ट नको, सप्लिमेंट नको, काय नको. घरचं खा, वजन कमी करा, घरचं खा, मेडिकल कंडिशन कमी करा, घरचं खा, रिझल्ट घेऊन जावा, असं आहे. 7वा पॉईंट आहे, बऱ्याच जणांना प्रश्न असतात, आता मला जॉईन करायचं आहे. सुरुवातीला ते काय विचार करतात, हा नवीन क्लास आहे, मी जॉईन करतोय, मग 1च महिना करून बघू का. 3 महिन्याचं सध्या आपलं ऑफर आहे, 1 महिन्याचं पण आहे. असे 2 वेगवेगळे ऑफर असतात, राईट. सध्या आपले जे प्लॅन तुम्हाला पाठवलेले आहेत त्या प्लॅननुसार आपलं प्लॅन हे चालू आहे. मग 1 महिन्यामध्ये वजन किती कमी होईल. आता जर समजा आपल्याकडे असे बरेचसे क्लायंट्स होते, काहींचं महिन्यामध्ये 7 किलो कमी झालं, काहींचं 6.5 किलो कमी झालं, काहींचं 5 किलो झालं, काहींचं 3 किलो झालं, काहींचं 2 किलो झालं, काहींचं 1.5 किलो झालं. पण प्रत्येकाची लाईफस्टाईल ही वेगवेगळी होती. का वेगळी होती, कोणाचं ऑफिस काम जास्त असायचं, फेरी मारायला जास्त त्यांना मिळायचं, म्हणजे चालणं जास्त व्हायचं. कोणाचं घरी बसून काम असायचं, त्यामुळे थोडं त्यांना त्याच्यानुसार त्यांना रुटीन मिळायचं. कोणाचं बॉडी टाईप हे वेगवेगळं असतं, राईट. आता सबकॅट्युनियस फॅट बॉडीच्या बाहेर आणि विजरल फॅट बॉडीच्या आत हे तुमच्या बॉडीच्या पर्सेंटेजनुसार आणि तुमची मेडिकल कंडिशन हे सगळं पाहून तुम्हाला यामध्ये रिझल्ट मिळतो. तर हे सगळ्यात सिंपल गोष्ट आहे. ॲव्हरेजली जर तुम्ही पकडू शकता, जर तुमचं वजन 80 ते 100 आहे किंवा 100च्या वरती आहे, तर महिन्यामध्ये सहज तुम्ही 3 ते 5 किलो हे रिझल्ट मिळवू शकता. काही वेळेस काय होतं की वेट स्टक होतं, त्याला आपण म्हणतो वेट लॉस प्लॅटू. वेट लॉस प्लॅटूमध्ये सुद्धा काय करावं ते सुद्धा गायडन्स दिलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपलं डाएट सगळ्यांना सारखं नसतं. बरेच जणांना हेच प्रश्न असतो, तुम्ही एक ग्रुपमध्ये ऍड करता किंवा सगळ्यांना सारखं डाएट देता का. सारखं डाएट आम्ही नाही देत, सगळ्यांना पर्सनल डाएट देतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आपलं USP पॉईंट आहे, मोठा पॉईंट आहे. नेक्स्ट आहे जेन्युइन ऑर नॉट. ओके, आपला क्लास जेन्युइन आहे का नाही. आतापर्यंत माझे किती ट्रान्सफॉर्मेशन झालेले आहेत हे तुमच्या इंस्टाग्राम हँडलवरती आहे. जे कोणी मला कमेंट करतात ते सगळे आपले मेंबर्स आहेत आणि 100% ट्रस्टेड आहे. मी या बिझनेसमध्ये गेल्या बऱ्याच वर्षापासून आहे, तर 100% ट्रस्टेड आहे. फुल ट्रस्टेड तुम्ही घेऊ शकता आणि सुरू करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे,
आपले फीडबॅक काय आहे, तर आपले फीडबॅक सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे. कोणी फीडबॅक केलेला आहे आपल्या व्हिडिओजवरती, काय केलेलं आहे, कुठून आहे, कसं केलंय, त्यांना तुम्ही कन्सल्टेशन करू शकता किंवा त्यांना सुद्धा विचारू शकता. इन केस जर प्रॉब्लेम असेल तर ऑलरेडी आपण सगळं काही कव्हर केलेलं आहे, तुम्हाला कोणाला विचारायची सुद्धा गरज नाहीये. तर आपले फीडबॅक तुम्ही आपल्या इंस्टाग्राम चॅनलवरती सुद्धा बघू शकता. आपले 2 चॅनल आहेत, एक आहे न्यूट्रिशन गाईड बाय राकेश आणि दुसरा आहे रिझल्ट बाय कोच राकेश. हे 2 आपले इंस्टाग्राम चॅनल आहेत. आणि बऱ्याच जणांना असा प्रश्न आहे, आपलं प्लॅन कसं असतं, इफेक्टिव्ह असतं का नसतं, राईट? इफेक्टिव्ह प्लॅन आहे, बजेट फ्रेंडली प्लॅन आहे, क्वालिटी प्लॅन आहे, राईट? हे सगळं का म्हणत आहे, कारण घरचं खायचं आहे म्हणजे बजेट फ्रेंडली आलं. क्वालिटी प्लॅन आहे म्हणजे काही न्यूट्रिशनचा तुम्हाला सल्ला मिळतोय, न्यूट्रिशनिस्टचा मिळतोय, तर ते क्वालिटी प्लॅन आलं. आणि इफेक्टिव्हली आलं म्हणजेच त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळतोय, ते इफेक्टिव्हनेस झालं. आणि सगळ्यात लास्ट आणि नॉट द लिस्ट, ओके, तर एक चांगला प्रोग्राम पण तुमच्यासाठी मी ठेवला आहे, रेफर करा, राईट? आता तुम्ही सुरू करताय प्लॅन, तुम्ही सुद्धा जॉईन करू शकता आपला प्लॅन. आणि नंतर तुम्हाला जर बोनस हवा असेल, पुढच्या प्लॅनमध्ये अजून ऑफर हवं असेल, तर आपला प्लॅन रेफर करून तुम्ही बोनस घेऊ शकता. तर हा सगळ्या आपल्या प्लॅनबद्दल माहिती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्ही सुरू करणं गरजेचं आहे. हे मला खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही सुरू करणं आणि ट्रान्सफॉर्मेशन करणं. आणि मी तर सगळं हेल्प करतच आहे तुम्हाला, सगळं फॉलोअप, फीडबॅक वगैरे सगळं असतं. आणि काहीही अडचण असलं तर तुम्ही मला माझ्या पर्सनल नंबरवरती मेसेज करू शकता. सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत या वेळेमध्ये तुम्ही मला मेसेज नक्की करा आणि मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेन, राईट? जर प्रॉब्लेम असेल तर मी तुम्हाला नक्की कॉल करेन, तुमची अडीअडचणी समजून घेईन, तुम्हाला त्यावरती काय उपाय द्यायचा आहे ते पण उपाय देईन आणि तुमचा नक्की 100% प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करेन. फक्त तुम्ही हारू नका आणि कॉन्फिडेंटली तुम्ही काम करायला सुरू करा. आणि आता व्हिडिओ बघितला तर नक्की सुरू करा आणि सुरू केल्यानंतरच तुम्हाला एक्सपिरियन्स येणार आहे. जोपर्यंत तुम्ही सुरू करणार नाही तोपर्यंत एक्सपिरियन्स मिळणार नाही आणि तोपर्यंत तुमची प्रोग्रेस होणार नाही. प्रोग्रेस सुरू करायचं असेल तर आजच फिटनेस जर्नी सुरू करा. आरोग्य हीच संपत्ती आहे. सुरुवात करा, रोज स्वतःला 1 तास द्या आणि आजारापासून दूर राहा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.